मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट मोर्चा। जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी। मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समिती सहभागी। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकवली। सरनाईकांविरोधात जय गुजरातच्या घोषणा। घोषणांमुळे मोर्चातून सरनाईकांचा काढता पाय। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न। मात्र मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही, सरनाईकांचं उत्तर। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेने मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल, तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकालपट्टी। सरनाईकांचं प्रत्युत्तर। पोलिसांकडून 8 ते 9 तासात सुटका होताच मनसे नेते अविनाश जाधव मोर्चा सहभागी। मराठी माणसांच्या नादी लागाल तरी याद राखा, जाधवांचा मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना इशारा। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एकापेक्षा पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या वादात सरकारचं एक पाऊल मागे। परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना विचारणा। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही, संदीप देशपांडेंनी ठणकावलं। तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही, देशपांडेंचा सवाल। मुंबईत पावसालाही विचारलं, मराठी येतं का? अलिबागमधील परप्रांतीय दुकानदारांचं मराठी माणसाला चिथावणारं स्टेटस। मनसेनं कॉलर पकडताच व्यापाऱ्याचा माफीनामा। सहकारप्रमाणे अनेक महत्वाची खाती आपल्याकडे, सगळ्या जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा, नंतर मित्रपक्षांसोबत बोलू, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकीची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धसांविरोधात गुन्हा दाखल, धसांच्या मालकीची गाडी। विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन, 70,000हून अधिक शिक्षकांचा सहभाग। राज्यातील 5,000 शाळा 2 दिवस बंद ठेवण्याचा इशारा। क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास 3 महिन्यात संपवणार। सीबीआयची हायकोर्टात हमी, लाच मागितल्याचा वानखेडेंवर ठपका, एफआयआर रद्द करण्याची याचिका।